झी 24 तास एक पाऊल पुढे। वाळवंटातला थरार समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय डेझर्ट स्टॉर्म कार रॅली स्पर्धेत औरंगाबादच्या तरुणांनी उपविजेतेपद पटकावलंय। 6 दिवसात 3200 किलोमीटरचा प्रवास करत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या रॅलीपटूंना या जोडीनं धूळ चारली आहे। पाहूयात या जिगरबाज तरुणांच्या देदीप्यमान यशाचा एक रिपोर्ट। राजस्थानातल्या थर वाळवंटातला डेझर्ट स्टॉर्मचा हा थरार। विस्तीर्ण वाळवंटात खासखळग्यांचा सामना करत या स्पर्धेत गाडी चालवली जाते। एका कार कंपनीनं आयोजित केलेल्या राष्ट्रीय डेझर्ट स्टॉर्म कार रॅली स्पर्धेत देशभरातून 60 गाड्या आणि 120 खेळाडू सहभागी झाले होते। अनेक धोकादायक चढउतारांवर गाडीचा वेग आणि बॅलन्स सांभाळत जिंकण्यासाठी हे खेळाडू अशा थरारानं पछाडलेले होते। दिल्लीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा शेवट जयपूरला झाला। स्पर्धेतल्या एक्स्ट्रीम प्रकारात औरंगाबादच्या प्रमोद राठोड आणि अमित कुलकर्णी या जोडीनं दुसरं स्थान पटकावलंय। आम्ही पहिल्या 2 दिवसामध्ये 5व्या क्रमांकावर होतो। हळूहळू आम्ही 3ऱ्या क्रमांकावर आलो आणि शेवटच्या दिवशी आम्ही 2ऱ्या क्रमांकावर जेव्हा पोहोचलो तेव्हा खरंच आम्हाला आनंदाला आम्हाला कुठली सीमा नव्हती, कारण आपण मराठवाड्यातनं येऊन या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी झालो आणि या ठिकाणी रँकिंगमध्ये येऊ शकलो, हेच आम्हाला खूप जास्त आनंद होता या गोष्टीचा। योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळालं आणि ड्रायव्हिंग पण एकदम चांगली राहिली, त्यामुळे फारच आम्ही चांगले टायमिंग मारले। फार म्हणजे जे प्रोफेशनल चॅम्पियन आहेत त्यांच्या एवढे टायमिंग होते, काही लेगमध्ये तर आम्ही त्यांच्याहून फास्ट मारले आणि त्यामुळे हे यश संपादित करता आले आम्हाला। पहिल्या आणि 3ऱ्या क्रमांकावर असणारे कार रॅलीतले स्पर्धक व्यावसायिक खेळाडू आहेत, मात्र 2रा क्रमांक पटकावणारी प्रमोद अमितची जोडी हौशी खेळाडू आहेत। त्यामुळे त्यांनी मिळवलेलं यश हे निश्चितच कौतुकास्पद आहे। झी 24 ताससाठी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।